नाही आहे की ज्याचा उपयोग कोणी वाईट पद्धतीने करू शकेल, पण तरीही मला असं वाटतं की या दृष्टीने ATSने अनेकांना सांगितलं आणि त्या पद्धतीने अधिकारी, कर्मचारी, नेते, कदाचित विरोधी पक्षाच्याही नेत्यांना सावध केलं असावं. नाही, धमक्यांना आम्ही गंभीरतेने घेतो. आम्ही म्हणूनच या सर्व धमक्यांची माहिती आम्ही पोलीस विभागाला देतो. समजा गंभीरतेने घेणे म्हणजे मी बाहेर चौकात भाषणात मग धमकी आली हे सांगणं म्हणजे गंभीरतेने घेणे नव्हे, तर जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला माहिती पुरवणं म्हणजे गंभीरतेने. दो सवाल था कि कल आप लोग की मीटिंग होने वाली थी महायुति की, अचानक से पोस्टपोन कर दी गई. अगली तारीख कब है? दूसरा सवाल है कि क्या 11 तारीख को महाराष्ट्र में नई शपथ विधि होगी? नहीं, देखो ये कितने तारीख को शपथ विधि होगी ये तो मुझे नहीं लगता. ये मुख्यमंत्री जी का अधिकार है, उनसे ही प्रश्न पूछना चाहिए. नहीं तो केमिस्ट्री के पेपर में फिजिक्स का प्रश्न पूछे जैसा हो जाएगा. तो आप ये प्रश्न हमें मत पूछिए. इसके आगे आप मुख्यमंत्री जी ही इसका अधिकार है और मुख्यमंत्री जी बताएंगे कब शपथ होगा और बाद में आपको यादी भी देंगे कौन शपथ लेंगे और किसको क्या विभाग का बंटवारा होगा. महायुति की अगली मीटिंग जल्द से जल्द होने वाली है, क्योंकि हम सब मिलकर, हमारे तीनों जो प्रमुख पार्टियां इसमें है और जो हमारी बाकी मित्र पक्ष है, हम एक साथ के में बैठकर 2024 लोकसभा इस बारे में चिंतन करने वाले हैं. मगर ये चिंतन में प्रमुख भाग ये है कि हम चुनाव जीतने के लिए चिंतन नहीं करने वाले. तो चुनाव ये हमें बाय प्रोडक्ट है. लोगों का दिल जीतने के लिए अगले चुनाव तक हमें कौन सी योजना बनानी है, कौन सी योजनाओं को अमल अच्छे ढंग से करना है और लोगों के हृदय तक पहुंचाने के लिए हमें सरकार की नीति और नियमों को, योजनाओं को पहुंचाने की व्यवस्था कैसी खड़ी करनी है, ये व्यवस्था होगी. इसके पहले भी हमारे समन्वय समिति की बैठक माननीय उदय सामंत जी के यहाँ हुई है. अब दूसरी बैठक भी शायद 8-10 दिन में हो जाएगी. सुधीर भाऊ, जयंत पाटलांनी जे भाषण केलं त्यामध्ये ते म्हणतात की विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीची खरं तर पूजा करायला हवी, कारण या खुर्चीवर जो बसतो यानंतर त्याचं प्रमोशन दुसऱ्या खुर्चीवर होतं, म्हणजे मोठ्या खुर्चीत होतं. अजितदादांना कुठेतरी त्यांनी टोला लगावला. मुख्यमंत्र्यांना फॉर्म्युला विचारला काय करायला त्यांनी स्वतः टोला लगावला की स्वतःसाठी इच्छा व्यक्त केली की विरोधी पक्ष नेता जर जयंत पाटील झालेत तर त्यांचा मार्ग सहज सोपा होतो. कारण नसताना आमचे अतिशय निकटचे मित्र आहे, त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे. बिचारे या सर्व भानगडीत ते दादांसोबत जायचं की पवार साहेबांसोबत जायचं, या सर्व भानगडीमध्ये ते बिचारे थांबून गेले, अटकून गेले. त्यांच्या मनामध्ये जे द्वंद्व सुरू झालं की मी योग्य केलं की चूक केली, छोटे पवारांसोबत जाणं फायद्याचं होतं की मोठ्या पवारांची साथ देणं फायद्याचं आहे, त्याचा ते निश्चितपणे अजून निर्णय करू शकत नाही आहे. तर असं अनिर्णित जेव्हा मन असतं तेव्हा विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीची पूजा करावीशी वाटणं हे नैसर्गिक आहे. यामुळे आपण सहानुभूतीपूर्वक बघितलं पाहिजे. विमानात जागा आहे का अजून पण? कारण अशी चर्चा आहे की येतील म्हणून. आमच्या हृदयात तर अतिशय मोठी जागा आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका सम्मान और सबकी सरकार हा आमचा भाव. कोई भी महंगाई पर चर्चा नहीं करता, बेरोजगारी पर चर्चा नहीं करता और जिस प्रकार से युवा जो है मतलब अभी जो जिस प्रकार से उनको नौकरियां नहीं है, तो इस पर कोई भी बात नहीं करता. अभी अधिवेशन का आखिरी दिन अभी करता है. देखो, इस पे चर्चाएं कई बार हुई, आप समझ नहीं पाए. चर्चाएं तो रोज इसी विषयों पे होती है. जब कभी उद्योग खड़ा करने की बात होती है तो इसका मतलब क्या होता है? उद्योग खड़ा करना इसका मतलब है रोजगार देना. जब हम पायाभूत सुविधाओं की बात करते हैं इसका मतलब है कि अर्थव्यवस्था को तेजी देते समय हजारों लाखों हाथों को काम देना. जब हम खेती सिंचन की बात करते हैं इसका मतलब है कि हम महंगाई को नियंत्रित करते हुए क्रय शक्ति को बढ़ाना है. अब आप इस चर्चाओं का अगर मतलब नहीं समझ पाते हो तो इसका अर्थ ऐसे कोई विशिष्ट बात पे चर्चा नहीं होती. जैसे हम अन्न ग्रहण करते हैं इसका मतलब शरीर का पूरा पोषण होना, यह उसका अर्थ पकड़ा जाता है. ऐसा नहीं होता कि खाते समय आज सब्जी खाई, ये कोई बाल बढ़ाने के लिए खाई, ये हाथ मजबूत करने के लिए खाई, ऐसा नहीं होता है. यहाँ की हर चर्चा ये देश को, राज्य को आगे बढ़ाते समय उसमें रोजगार भी शामिल है, अर्थव्यवस्था भी शामिल है,
महंगाई नियंत्रित करना भी शामिल है, विषमता मुक्त महाराष्ट्र भी शामिल है, भय मुक्त महाराष्ट्र है, भूख मुक्त महाराष्ट्र है, $1 ट्रिलियन इकोनॉमी है। तो मुझे लगता है ऐसे हर बात पे चर्चा कभी नहीं होती। सर आता बीजेपी विजय के वडेट्टीवार मैनिफेस्टो में ज्ञान वापी मस्जिद का काफी बड़ा मुद्दा था, अब उस पर आर्कियोलॉजिकल सर्वे की जो है इजाजत दे दी गई इलाहाबाद कोर्ट द्वारा, कैसे देखते हैं इस पर? नहीं देखो, ऐसा है कि जो माननीय मुख्यमंत्री जी की इंटरव्यू में देख रहा था, बड़ी अच्छी बात कही कि मस्जिद में त्रिशूल रह सकता है क्या, मस्जिद में नंदी रह सकते हैं क्या? नंदी रहेंगे तो कहाँ रहेंगे? भगवान महादेव के चरणों में ही रहेंगे, उसके सामने ही रहेंगे। तो अब इस पे तो कोर्ट का निर्णय अपेक्षित है कि वो वस्तुनिष्ठ निर्णय दे, सत्यनिष्ठ निर्णय दे, भावनाओं पे नहीं तो ऐतिहासिक तथ्यों पे निर्णय दे। अब जो निर्णय आएगा, और माननीय मुख्यमंत्री जी ने बड़ी अच्छी बात कही कि देखो हर बात का निर्णय भी कोर्ट से क्यों करे, हम सब एक है, चाहे हिंदू हो मुस्लिम। हमने कभी कभी बड़ा दिल करते हुए जो कोई काशी विश्वनाथ के पास में, अभी 30 तारीख को मैं काशी विश्वनाथ में था, देखो वहां लाखों लोग कावड़ लेकर आते हैं, बड़ा दिल करके अगर मुस्लिम भाइयों ने दे दिया तो मैं विश्वास के साथ कह सकता हूं कि एक ज्ञानवापी की जमीन देकर इस देश के आप 120 करोड़ हिंदुओं के दिलों में विश्वास, सम्मान प्राप्त कर सकते। विजय वडेट्टीवार आता विरोधी पक्ष नेते झाले, त्यामुळे आता पुन्हा चर्चा सुरू झाली की हिस्ट्री रिपीट होणार का, म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होणार? आता यावर मी काय मत मांडेल? आता हे खरं आहे की या अगोदर जेवढे विरोधी पक्ष नेते झाले ते विरोधी पक्ष नेते त्यांचा प्रवास इकडच्या बाकातून सत्तारूढ बाकाकडे झाला। आता हे खरं आहे, आता विधानसभेमध्ये साधारणतः प्रथा परंपरेचा सन्मान केला जातो, प्रथा परंपरा ज्या आहे त्या मोडू नये असं सांगितलं जातं। आता याच प्रथा परंपरेचा जर हा भाग झालाच तर मला वाटतं काय होईल सांगता येत नाही। पण त्यांचं स्वतःचं मत तुम्ही जाणून घ्या किंवा त्यांच्याकडे रेकॉर्ड करून घ्या की आयुष्यात या जन्मात नव्हे पुढच्याही जन्मात मी त्या महायुतीमध्ये जाणार नाही, असं जाणून घ्या। बरं, प्रकाश आंबेडकरांनी जी आहे टीका केलेली आहे शरद पवारांवर, ते म्हणतायत की लग्न एकाशी संसार दुसऱ्याशी असं पवार करतात, पक्ष कुठला स्टंट करून महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख होऊ नका, असं एक मेम प्रकाश आंबेडकर। त्यावर मी भाष्य करणार नाही आणि प्रकाशही टाकणार नाही। माझं एवढंच मत आहे की या संदर्भामध्ये त्यांचा अंतर्गत मार्ग आहे, अंतर्गत भाष्य आहे आणि आपण आनंद घेऊन बघावं। आपण भविष्यामध्ये 2 मोठे बॉम्ब फुटतील भाजपकडून असं बोललं जात आहे निवडणुकीच्या पूर्वी, यामध्ये किती सत्य वाटतं? आम्ही कोणतेही बॉम्ब फोडत नाही, आमचा कोणताही बॉम्ब फोडण्याचा उद्योग नाही। आम्ही भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये सबका साथ, सबका विकास, आत्मनिर्भर भारत या गोष्टी आहे। देशाच्या प्रगतीसाठी 2047 15 ऑगस्टला झेंडा फडकवताना जोही भारतीय नागरिक देशभक्त प्रधानमंत्री असेल तो गर्वाने सांगू शकला पाहिजे, अभिमानाने सांगू शकला पाहिजे की जगाच्या 193 देशामध्ये माझा देश महान आहे, मेरा भारत महान, हे भाव त्यांच्या शब्दातून व्यक्त व्हावे यासाठी आम्ही सर्वजण काम करतो। आम्ही पदासाठी, सत्तेसाठी, स्वार्थासाठी काम करत नाही। चंद्रपूरचं वजन नेहमीच वाढलं आहे। स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक हे चंद्रपूरचे आहे। महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशात 2च ठिकाणी दीक्षा दिली, नागपूर आणि चंद्रपूर। जगात 193 देशात 14 देशात वाघ आहे, सर्वात जास्त वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहे, जगात कोणत्याही भागात नाही। वाघाची भूमी आहे आणि इथं सोमवार ते रविवार आता जिथं वार आहे तिथं विरोधी पक्ष नेता वार आहे, मी वार आहे, त्यामुळे चांगलेच दिवस येईल, चांगलेच वार येतील यावर विश्वास ठेवा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.